नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, वनरक्षक पदाकरिता. तर त्याचं ग्राउंडचं टाईम टेबल 8 ते 10 दिवसात येणार आहे. आजच मेल आलेला आहे, तो तुम्हाला दाखवेल. सगळ्यात पहिले तर बघू शकता की हा मेल केला होता की वनरक्षक पदाकरिता ग्राउंड कधी होणार आणि कोणाला बोलावलं जाईल आणि 54 मार्कावरील सर्वांना बोलावणार आहेत का, असा मेल केला होता. हा ईमेल आयडी होता एफ-डी एम-एफ-डी रिक्रुटमेंट, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट रिक्रुटमेंट 2023 याच्यावरती केला होता. तर याच्यावरती मेल केल्यानंतर ना त्यांनी हा रिप्लाय केलेला आहे. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल हे. मी थोडा फॉन्ट वाढवतो. ओके. फॉन्ट वाढवल्यावर तुम्हाला समजून जाईल. सदर परीक्षेमध्ये 45% गुण, 45% पेक्षा जास्त गुण आहेत त्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणीकरिता बोलावले जाईल. 54 गुणाच्या पुढे असणाऱ्या सर्व उमेदवाराची शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणीसाठी प्राप्त असणार आहेत. बघा, त्यांनी काय केलं की पात्र असणार आहेत ते उमेदवार, त्यांचं होणारच आहे. त्याच्यानंतर ना वनरक्षक पदाचे लेखी मेरिट येत्या 2-3 दिवसात वन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रस्तुत केले जाणार आहे, उपलब्ध केले जाणार आहे. आणि त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर त्यांची शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक काय करणार आहे की येणार आहे, वनवृत्तानुसार येणार आहे. त्याची माहिती काय करणार आहे की देण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणी ही एकाच दिवशी घेतली जाणार आहे, लक्षात घ्या. आता इथं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि जे फिजिकल आहे ते एका दिवशी होणार आहे. तर कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात, तर त्याच्या माहितीसाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं तर बघितलं तर ही वनरक्षक पदाची भरती आहे ती सगळ्यात शेवटी गेली, कारण पेचाच्या निकालामुळे काय केलं होतं की यांनी ही भरती थोडी थांबवली होती. त्याच्या पहिले जर बघितलं तर अकाउंटंटसाठी झालेले आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. हायर ग्रेड स्टेनोसाठी झालं आहे, लोअर ग्रेड स्टेनोसाठी झालं आहे. त्याच्यानंतर ना ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल, सीनियर इंजिनिअर सिव्हिल आणि सर्वेअर या पदाकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑलरेडी झालेलं आहे. तर आपण काय करूयात, की पहिलं ज्या पदांकरिता झालेले डॉक्युमेंट त्याच्यात कोणकोणते डॉक्युमेंट घेतलेले आहेत, तर तेच डॉक्युमेंट इथेही लागणार आहेत. ओके. तर पहिलं तर दाखवेल तुम्हाला, की एक मेल केला होता त्यांना आणि त्या मेलमध्ये त्यांनी जो रिप्लाय दिलेला आहे डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, तो तुम्हाला दाखवेल. ओके. हा मेल आहे त्यांचा रिप्लाय. तर वनरक्षक पदाच्या ऑनलाईन फॉर्म भरताना ज्या कागदपत्राचा तपशील नमूद केला आहे किंवा कागदपत्र अपलोड केली आहे, ती सर्व कागदपत्र आवश्यक आहेत. ती सगळी लागणार आहेत. त्यांनी कोणती लागणार हे सांगितलेलं नाही, बट आपल्याला आयडिया आलेला आहे की कोणती लागणार आहे. तर आता बघितलं इथं, तर सर्व्हेअर पदाकरिता जर पाहिलं तुम्ही, तर सर्व्हेअरच्या पदाकरिता ही जी परीक्षा झाली, ती 10वी बेस्ड होती. ओके. ITI बेस्ड होती सर्व्हेअर पदाकरिता आणि 120 मार्कांचीच होती. तर या दोघांचे सेमच आहेत. आता तुम्ही जर बघितलं इथे, तर तुम्ही जाहिरात जर बघितली फॉरेस्ट गार्डसाठी या पदाकरिता जर जाहिरात पाहिली, तर फक्त एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जो आहे, तो मुद्दा वेगळा राहणार आहे. त्याच्यामध्ये काय त्यांनी 12वी सांगितलेलं आहे, विज्ञान किंवा गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी कोणताही विषय चालेल. 12वी लागणार आहे त्याच्यामध्ये आणि 10वीचे सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. तर बाकीची गोष्टी काय नाही. म्हणजे 12वी लागणार आहे. 12वी आहे, डिग्रीवरती नाहीये. आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही, तर सेम फक्त काय करायचं, की जो ITIचा पुरावा असणार आहे, तो सोडून बाकीचे सगळे यांना लागणार आहेत. तर बाकीचे कोणकोणते पुरावे लागतील मग? ओळखपत्र लागेल तुम्हाला. ओळखपत्रामध्ये तुम्हाला पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक लागणार आहे. सगळे लागणार नाहीये. आणि हे सर्व उमेदवारांसाठी लागणार आहे. त्याच्यानंतरनं प्रवेशपत्र लागेल. ऑनलाईन परीक्षेचे जे प्रवेशपत्र आहे, हॉल तिकीट ते जपून ठेवा. ते तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र जे आहे ते लागेल. तर हे सगळ्या उमेदवारांसाठी लागणार आहे. वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला काय लागेल? ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद किंवा महानगरपालिकाकडील जन्मदाखला, वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा माध्यमिक शाळेचं प्रमाणपत्र. म्हणजे 10वीचं जे सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ तुमची असते लिहिलेली. तुम्ही त्याला सनद बोलतात, ती असते ते तुम्ही दाखवू शकता. ते जर नसेल, आता कोणाकडे कसं डोमिसाईल, एज आणि नॅशनॅलिटी हे सर्टिफिकेट येतं, ते पण चालतं. लक्षात घ्या, ते पण चालेल. शैक्षणिक अर्थामध्ये त्यांना 12वीचं सर्टिफिकेट लागेल बघा, 12वीचं सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतरनं हे ITIच इथे लागणार नाही, कारण ही पोस्ट 10वीवर हे 12वीवरती आहे. हे सोडलं तर बाकी सगळं लागणार आहे. त्याच्यानंतरनं उमेदवारांना जर फॉर्म भरताना तुम्ही कुठल्या अजून ग्रॅज्युएशन वगैरे जर दाखवलं असेल, तर ते तुम्हाला सर्टिफिकेट लागतील तुम्हाला. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल वगैरे, तर मिनिमम 12वी तर पाहिजेच पाहिजे असेल. ओके. सगळ्यांसाठी लागेल. आता कास्ट जर उमेदवार असतील, तर त्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला लागणार आहे.
कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी असते. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी चालेल. ते 6 महिन्यात तुम्हाला द्यायला लागते. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 2022-23चं तुम्हाला आर्थिक या वर्षाकरिता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. कोणासाठी? विजे-ए, त्याच्यानंतर एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, त्याच्यानंतर एस-बी-सी, ओ-बी-सी या प्रवर्गासाठी लागेल. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट लागणार आहे. आता हे संगणकासंदर्भात तुम्हाला इथं काही लागणार नाहीये आणि लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राचं एक स्वस्वाक्षरी तुम्हाला फॉर्मसोबत लागणार आहे. त्याच्यानंतर ओरिजिनल सेट घेऊन जायचं आहे तुम्हाला एक झेरॉक्स आणि त्याच्यासोबत काय करायचं आहे, एक झेरॉक्सचा सेट घेऊन जायचा आहे आणि पासपोर्ट साइज फोटो तुम्हाला घेऊन जायचा आहे. ओके. आणि लहान कुटुंबाचं हे प्रमाणपत्रही तुम्हाला लागणार आहे. तर या गोष्टी तुम्हाला लागणार आहे. तर आशा करतो तुम्हाला मला मी म्हणतो ती माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.